उल्हासनगरात दुहेरी हत्याकांडामुळे खळबळ. हफ्ता वसुलीला विरोध करण्याची किंमत जीवावर. गोळीबारात 2 सख्खे भाऊ ठार. 15 ते 16 जणांच्या टोळक्याचा हल्ला. एक तरुण गंभीर जखमी झाला. उल्हासनगर शहरात रात्री उशिरा घडलेल्या रक्तरंजित घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हफ्ता वसुलीला विरोध केल्याच्या कारणावरून एका मोठ्या टोळक्याने 2 सख्ख्या भावांवर जीवघेणा हल्ला करत त्यांच्यावर गोळीबार केला. या भीषण हल्ल्यात दोन्ही भावांचा जागीच मृत्यू झाला, तर आणखी एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार 15 ते 16 जणांच्या टोळक्याने अचानक हल्ला चढवत परिसरात दहशत निर्माण केली. आरोपींनी सुरुवातीला धारदार शस्त्रांनी मारहाण केली आणि त्यानंतर बेछूट गोळीबार केला. गोळ्या लागल्याने दोन्ही भावांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांची अनेक पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. संपूर्ण परिसराला पोलिसांनी घेराव घालत तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासात हफ्ता वसुलीच्या वादातून हा हल्ला झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून आरोपींच्या शोधासाठी विविध ठिकाणी छापेमारी सुरू करण्यात आली आहे. या दुहेरी हत्याकांडामुळे उल्हासनगर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. भूमी न्यूज प्रतिनिधी कल्पना यमगर, मुंबई.